नमस्कार. आजच्या वेळेस बघायचं येतं नवी गणित भाग 1 त्याच्यामधलं सराव संच 4.3 मधला प्रश्न क्रमांक दुसरा. काय दिला आहे तो? जर 15 वर्ग अधिक 4b वर्ग भागिले 15 वर्ग वजा 4b वर्ग बरोबर 47 भागिले 7 असेल तर पुढील गुणोत्तरांची किमती ठरवा. प्रश्न क्रमांक 1, 2 आणि 3 आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला प्रश्न क्रमांक 4 बघायचा आहे. काय दिलं आहे? b घन वजा 2a घन वजा b घन अधिक 2a घन. ओके, पहिली स्टेप आपल्याला काय करायची आहे? ए भागिले बीचं उत्तर काढायचं आहे. ते आपण पहिल्याच प्रश्नामध्ये काढलेलं आहे. ते फक्त आपल्याला बघायचं आहे कसं काढलं ते, आणि त्यानंतर गणिताला सुरुवात करायची आहे. ओके, तर आपण पहिलं आधी बघूया ए भागिले बीचं उत्तर कसं काढलं आपण. पहिले त्यांनी गणित जे दिलं आहे ते लिहून घेतलं. हे जे गणित दिलं आहे ह्याच्यावरून आपल्याला उत्तर काढायचं ना, म्हणून आपण हे गणित लिहून घेतलं. त्याच्यानंतर योग वियोग क्रिया केली, म्हणजे छेदस्थानचं जे हे आहे गणित 15a वर्ग वजा 4b वर्ग ह्याने अंशस्थांच्या संख्येसोबत एकदा बेरीज केली, एकदा वजाबाकी केली. ओके, म्हणजेच काय 47 अधिक 7 47 वजा 7. त्यानंतर काय आलं हे बघा, पुढची स्टेप ही आली आहे. आणि त्याच्यानंतर या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर 30a वर्ग शिल्लक राहिला, 8b वर्ग शिल्लक राहिला बरोबर 27 भागिले 20. 27 भागिले 20 कसं आलं? भाग घालून घेतला आहे, भाग घातला आहे. पण 2ने भाग झाला गेल्यानंतर काय उत्तर येणार? 27 भागिले 20. आता 8ला पण इकडे नेलं, कारण ए वर्ग भागिले बी वर्गचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. म्हणून 8ला इथं नेलं, 30ला इकडे आणलं. 8 इकडे भागिले बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार गुणिले, 30 इकडे गुणिले बरोबर चिन्हाच्या त्या साईडला नंतर होणार भागिले. त्याच्यानंतर ए वर्ग भागिले बी वर्ग बरोबर 9 भागिले 25 आलं. आणि दोन्ही बाजूचे वर्गमुळे घेतल्यानंतर ए भागिले बी बरोबर 3 भागिले 5 आलं, कारण 9 3चा वर्ग आहे आणि 25 5चा वर्ग आहे म्हणून. आता ह्याच्यानंतरची स्टेप ती जी गणित दिलं आहे आपल्याला, हे बघा, बी घन वजा 2a घन भागिले बी घन अधिक 2a घन. हे आपल्याला लिहून घेऊया गणित. बी घन वजा 2a घन भागिले बी घन अधिक 2a घन आपण लिहून घेतलं. आता आपण बी घनने भाग घालूया, भागले असता. आता बी घनने जेव्हा भागणार, बी घन भागिले बी घन वजा 2a घन भागिले बी घन, सगळ्यांना बीने भाग घालवायचा आहे. बी घन भागिले बी घन अधिक 2a घन भागिले बी घन. ओके, तर पुढची स्टेप आपण इकडे लिहूया. बी घन आणि बी घन कॅन्सल झालं, एक उत्तर आलं, वजा 2 गुणिले. आता त्यांनी ए घन भागिले बी घन दिलं आहे आपल्याला, आणि आपण उत्तर कुठलं काढलं आहे? हे बघा, ए भागिले बीचं उत्तर काढलं आहे. म्हणजे आपल्याला ए घन आणि बी घनाचं उत्तर काढायचं असेल तर 3चा घन लागेल आणि 5चा घन लागेल. 3चा घन किती? 3 त्रिक 9 9 त्रिक 27 आणि 5चा घन किती? 25 वजा 125. ओके, 27 भागिले 125 म्हणजे ए घन भागिले बी घन काय? 27 भागिले 125. हे आपण त्या गणितामध्ये लिहूया. हे बघा, ए घनच्या ठिकाणी काय लिहूया? 27 आणि बी घनच्या ठिकाणी 125. ओके, तसंच हे कॅन्सल होता. ए अधिक 2 गुणिले 27 भागिले 125, इकडे पण सेम तसंच लिहायचं आहे. तर पुढची स्टेप खाली लिहूया. 1 वजा 2 गुणिले 27 किती होतात? 54 भागिले 125. 1 अधिक 2 गुणिले 27 54 भागिले 125. ओके, 125 गुणिले 1 125 वजा 54 भागिले 125. 54 भागिले 125. तर 125 मधून 54 गेले, किती शिल्लक राहिले? 5 मधून 1 गेला, 4 गेले, 1 शिल्लक राहिला. 12 मधून 5 गेले 7 71 भागिले हे दोघांची बेरीज 5 अधिक 4 9 5 6 7 179. ओके, 71 भागिले 179 आले आणि 125 कॅन्सल होतात. म्हणजे उत्तर किती आलं? 71 भागिले 179. आणि हेच झालं फायनल आन्सर, कारण इकडे भाग जात नाही एकमेकांना म्हणून. अशा प्रकारे हे सुद्धा गणित झालेलं आहे. तर पुढचा प्रश्न नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.